नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10वी नंतर पुढे काय ही मालिका सुरू केलेली आहे. त्यापैकी पहिला भाग घेत आहोत, जे की विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. 10वी नंतर आपल्याला काय करायचं आहे हा संभ्रम प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असणं साहजिक आहे, परंतु त्याच्यासाठी काही उत्तरे सुद्धा आहेत आणि अशी उत्तरे आपल्याला सापडावीत, ती तुमच्या जवळ असावीत, पुढे जाताना तुम्हाला त्याची मदत व्हावी आणि त्या मदतीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या उत्तुंग यशापर्यंत पोहोचावं, हा आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र युट्यूब चॅनलचा मुख्य उद्देश असतो. तो उद्देश पूर्ण करण्यासाठी असे विद्यार्थी जे पुढे काय करू इच्छितात किंवा कशा पद्धतीनं करू इच्छितात अशा शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यापैकी आज हा पहिला व्हिडिओ आहे. अशाच सर्व गोष्टी पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा. सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की मला अशाच पद्धतीची प्रेरणा मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण 10वीची परीक्षा अतिशय चांगल्या गुणांनी पास झालेला आहात. त्याबद्दल तुमचं कालच मी अभिनंदन केलेलं आहे. त्या अभिनंदनानंतर तुम्हाला एक आपल्याबरोबर मार्गदर्शनाची शिदोरी असावी, तीही एका विशिष्ट पद्धतीने असावी, यासाठी ही मालिका आपण सुरू केलेली आहे. तुमचा प्रतिसाद ज्या पद्धतीनं राहील त्या पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्राच्या वेगवेगळ्या वाटा कोणकोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं जाईल. त्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी प्रत्येक आपल्या एका व्हिडिओमध्ये 5 मुद्दे आपण घेतलेले आहेत. आता ते 5 मुद्दे आजचे कोणते आहेत तर ते सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. तुम्ही पास झालेला आहात, कालपासून तुमचं अभिनंदन होत आहे. त्या अभिनंदनाच्या वर्षावाखाली तुम्ही रात्रभर चांगल्या पद्धतीनं झोपू सुद्धा शकलेला नाहीत, कारण तुम्हाला भविष्याच्या ज्या काही वाटा आहेत त्या खुणावत आहेत. आता अशा वेळेला आपल्या पालकाची जी काही भूमिका असते, आपल्या शिक्षकाची जी काही भूमिका असते, ही फार महत्त्वाची असते. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालत नाही आणि म्हणून आपण काय करायचं आहे की आपण आपल्या दृष्टीने कोणता विचार करत आहोत हे मनमोकळेपणाने आपल्या पालकांना किंवा आपल्या शिक्षकांना सांगायचं. म्हणजे तुमच्या मनात जो काही विचार आहे, जे काही करण्याचा विचार आहे, कारण की एकदमच 10वी नंतर पुढे काय असं कोणी सांगित असेल किंवा लगेच तुम्ही त्याला प्रवेश घेतला आणि तुम्ही यशस्वी झाला असं होत नाही. तुमच्या मनामध्ये कोणता विचार चालू आहे त्या विचाराच्या अनुषंगाने तुमच्या पालकाची साथ त्याला कशी मिळणार आहे, शिक्षकाचं जे काही मार्गदर्शन असेल ते मार्गदर्शन तुम्हाला कुठे मिळणार आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या दृष्टी म्हणजे तुमच्या भूमिकेच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे की तो पहिला मुद्दा आहे की 10वी नंतर पुढे काय, तर 10वी नंतर अभ्यासातील अशाच पद्धतीचं सातत्य तुम्हाला टिकून ठेवायचं आहे. हे मनामध्ये आज ठाम करून टाका, कारण की याच्यासाठी कुणाच्या मार्गदर्शनाची गरज नाही किंवा या मार्गदर्शना व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहितीची सुद्धा गरज पडणार नाही, कारण तुमचं सातत्य जे काही अभ्यासाचं आहे ते सातत्य तुम्हाला ठेवायचं आहे. त्या सातत्यामध्ये तुम्हाला वृद्धी करायची आहे. जर समजा तुम्हाला 90% मार्क्स मिळाले असतील तर त्याच्या पुढे आपल्याला कशा पद्धतीचे मिळतील हे पाहायचं आहे. जर आपल्याला कमी मार्क्स मिळालेले असतील तर चांगले मार्क आपल्याला कसे घेता येतील हे पाहायचं आहे. म्हणजेच आपल्याला आपण कोणत्याही क्षेत्रात जाणार असाल तरीही आपल्याला अभ्यासातील सातत्य टिकून ठेवायचं आहे, हे मनामध्ये तुम्ही निश्चित करून टाका. म्हणजेच तुम्हाला 10वी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लास्टला तुम्हाला मिळून जाणार आहे. दुसरा जो काही मुद्दा आहे तो कोणता आहे, तर आपली जी काही एकाग्रता आहे, कारण की 10वीच्या वर्गामध्ये आपली एकाग्रता भंग होण्याची शक्यता असते. कारण की वेगवेगळे मार्गदर्शन, वेगवेगळे लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे सल्ले देतात. त्यावेळेला आपला जो काही गोंधळ आहे तो न होऊ देता आपली एकाग्रता टिकून आपला अभ्यास पुढे कंटिन्युअस चालू ठेवणे. म्हणजेच
आपल्या एकाग्रतेवर आपण जर भर दिला तर आपल्याला पुढील ज्या काही वेगवेगळ्या समस्या येणार असतात अभ्यासामध्ये त्या समस्या सोडवण्यासाठी मदत होते. म्हणून आजचा जो काही तुमचा दुसरा मुद्दा आहे तो तुम्हाला सध्या तरी एकाग्रतेवर भर द्यायचा, आपलं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही, हे लक्षात घ्या. कारण या वेळेला आपण जर समजा एकाग्र पद्धतीने अभ्यास केला तर पुढचे जे काही कोणतंही क्षेत्र तुम्ही निवडा, हे मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतो, आपल्या चॅनलवर सुद्धा त्या पद्धतीनंच माहिती आपण देत असतो. तर ती एकाग्रता कायम ठेवणे. आणि तिसरा जो काही मुद्दा आहे तो अशा वातावरणामध्ये चांगले मार्क्स मिळालेले आहेत, चांगले गुण मिळालेले आहेत आणि आपण जर गोंधळून गेला, कुणाच्या तरी दबावापोटी कुठेतरी आपण प्रवेश जर घेतला, तर अशा वेळेला तुमचा जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन त्या शिक्षणाबद्दलचा नकारात्मक होण्याची शक्यता असते. अशा वेळेला आपण गोंधळून जायचं नाही. आणि ज्या वेळेस आपण गोंधळून जात नाही त्यावेळेला आपण चांगला निर्णय घेतो. जर चांगला आपण निर्णय घेतला तर आपोआपच त्याच्यामध्ये आपल्याला आवड निर्माण होते आणि ती आवड जर निर्माण झाली तर मग आपण पुढे जाण्यासाठी, आपल्या यशापर्यंत जाण्यासाठी प्रिपेअर होतो, तयार होतो. आणि त्यासाठीच तुम्हाला 10वी नंतर पुढे काय या प्रश्नाचं उत्तर या सर्व मुद्द्यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जातं. चौथा जो काही मुद्दा आपण दिलेला आहे की गोंधळून न जाता आपला जो काही कल आहे तो ओळखणे. आता हा कल ओळखणे म्हणजे काय, तर हे कुणालाच ओळखता येणार नाही. आपण कितीही कोणीही तुमची कल चाचणी घेतली, काही जरी घेतलं, परंतु तुम्हाला कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे, त्याच्यात आपल्याला का आवड आहे, हे जो काही मुद्दा आहे, हा जो मुद्दा आहे तो आपल्याशीच निगडीत आहे. म्हणजे काय की तुम्ही इतक्या दिवस म्हणजेच तुम्ही 10वी पर्यंत तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही मोबाईल पाहिलेलाच आहे, कशा ना कशा पद्धतीने माहिती त्याच्यात घेतलेली आहे, टीव्ही आपण पाहतो. आता या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला कोणी करा म्हटलं का किंवा ह्या कोणी तुम्हाला शिकवल्या का, परंतु त्या तुम्हाला का माहीत झाल्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीची आवड दिसून येते आणि तिकडे आपण अट्रॅक्ट होत असतो. मात्र अशी आवड नाही. 10वी नंतर स्वतःची जी काही आवड आहे, स्वतःच्या करिअरच्या दृष्टीने जी काही आवड आहे, ती आवड आपल्याला निवडायची, त्या आवडीकडे आपल्याला जायचंय. ती आपला जो काही कल आहे तो कल कोणता आहे हे आपल्याला शोधायचंय. ते स्वतः आपण शोधू शकतो. मात्र हे बी फ्रँक आपल्या आई वडिलांना, आपल्या पालकांना, शिक्षकांना हे सांगायचं. तुम्ही जर सांगितलं तर त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स वाटतो की नाही, आपल्या मुलाला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना इंटरेस्ट आहे, याचा अर्थ आपण त्या गोष्टीकडे त्यांना नेलं पाहिजे आणि ते तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाण्यासाठी मदत करत असतात. हा एक भाग म्हणजेच तुमची जी काही मानसिकता आहे ती मानसिकता कालपासूनची जी आहे त्या मानसिकतेला आधार देणारा हा प्रत्येक मुद्दा आहे. म्हणून 10वी नंतर पुढे काय एकदमच जर वेगवेगळ्या शैक्षणिक वाटा तुम्ही पाहत हुंडळून जर लागले तर त्यामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे. तो न होऊ देता या सर्व गोष्टीवर आपल्याला भर द्यायचा आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो काही मुद्दा आहे की आपल्या प्रवेशाची निश्चिती करणे. म्हणजे काय की आता तुम्हाला हा प्रवेशासाठीचा वेळ मिळणार आहे तोपर्यंत, जोपर्यंत आता वेगवेगळ्या जाहिराती, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठीचे कोर्सेस वगैरे हे आपण पुढे तुम्हाला काही घेणारच आहोत. मात्र त्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला तुमच्या प्रवेशाची निश्चिती करता येणे म्हणजे तुम्ही तुमचं जीवनामधील अर्ध यश याच ठिकाणी संपादन करणं आहे, हे लक्षात घ्या. कारण एकदा तुम्ही 10वी नंतर 10वीच्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थी सारखे असतात, आपण पाहतो. आता फक्त तुमचे गुण वेगवेगळे असतात आणि त्यानुसार आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र ही सुद्धा गोष्ट कुठल्याही पद्धतीनं एखाद्या विद्यार्थ्याला जर एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट असेल तर तो कितीही आणि कोणत्याही लेवलची प्रगती करू शकतो. हे उदाहरणे आज जगभर आहे. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं की आपल्या प्रवेशाची निश्चिती करण्यासाठी अगोदर आपला जो काही कल आहे तो कल आपल्याला लक्षात यावा. आणि हा जर कल लक्षात आला तर मगच आपण आपल्या प्रवेशाची निश्चिती करतो.
त्यासाठी अशा सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला 10वी नंतर पुढे काय करायचं. लहानपणापासून तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कुणी ना कुणी सांगितलेल्या असतात. हे सत्य आहे की तुम्हाला हे व्हायचंय, ते करायचंय, सगळं ठीक आहे. परंतु तुमचा कल कोणता आहे, तुम्ही कोणत्या कलामध्ये बसतात किंवा तुम्हाला आवड कोणत्या गोष्टीची आहे हे स्वतःला जास्त समजू शकता. त्यातली त्यात 10वीच्या मुलांना हे सांगणारे लोक भरपूर असतात. मात्र तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं तुम्हाला प्रवेशाची निश्चिती करायची आहे. म्हणजेच 10वी नंतर पुढे काय, या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सतत पद्धतीने म्हणजे अशाच पद्धतीचे या मालिकेअंतर्गतचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. त्यासाठी आपलं जे काही पुस्तक आहे म्हणजेच स्पर्धा परीक्षांच्या तयारी कौशल्यांची मूलभूत माहिती, हे पुस्तक सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडे जायचं असेल किंवा तसा जर कल असेल किंवा तिकडे जर ओढ असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी मूलभूत कौशल्य कोणती लागतात, ही सर्व कौशल्य आपण आपल्या त्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला 10वी नंतर काय करायचं आहे याबद्दलचं जे काही प्रॉपर मार्गदर्शन आहे ते आपल्या या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या भागाच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जाणार आहे. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.